प्रॉब्लेम होईल प्रॉब्लेम म्हणजे या टायमामध्ये या टायमाला म्हणजे 100% आपल्याला एवढं स्ट्रिंग म्हणजे कोविडचा परिसर कसा झाला होता तर कुलाब्यामध्ये होण्याचे चान्सेस आहे पेंडेमिक कारण तुम्हाला वाटतं पेंडेमिक पेक्षाही जास्त होणार आहे कारण ते भरणी टाकून तो आउटफॉल बंद करते आणि जर एखादा कोविडनी जर माणूस जर एक्सपायर झाला तर त्याची म्हणजे डिसीज झाला त्या डिसीज बॉडी जी डेड बॉडी आहे त्याच्या घरचे घेऊन जायला तयार नव्हते ते त्याचं फ्युनरल करायला तयार नव्हते परंतु एक आमच्या इकडचं एक आहे त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता असे किती फ्युनरल केलेले आहेत त्याने किती डेड बॉड्या घेऊन गेलेल्या आहेत. नमस्कार, मी प्रशांत घाडगे एक नव्या आगळ्या वेगळ्या किरदाराला घेऊन व आपल्या आगळ्या वेगळ्या पॉडकास्टला घेऊन खुलके बोल मी आपल्यासमोर परत आलो आहे. वातावरण इलेक्शनचं आहे आणि बऱ्याचशा गोष्ट आज दक्षिण मुंबईमध्ये म्हणा प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 227 महानगरपालिका 2026 या ठिकाणी आज जी होणार आहे आणि त्याचं जे मतदान 15 तारखेला आहे आणि 16 तारखेला रिझल्ट असणार आहे. नेहमीच्या इंटरव्ह्यूमध्ये 15 तारखेला कोणी मतदान करावं नाही करावं हा विषय असतो. आजचा उलटा आहे. आजचा आपला विषय जो आहे की जिंकणारा उमेदवार 16 तारखेला जो उमेदवार जिंकेल त्यांनी वॉर्ड क्रमांक 225 याच्या समस्याला कसं पाहिलं पाहिजे, कोणती कामं केली पाहिजे आणि खऱ्या मताने नगरसेवक जोही जिंकून येईल त्यांनी आपली जेव्हा आपण म्हणतो ना वॉर्ड बांधणी कामाच्या स्वरूपात तर असं पास्ट फ्युचर आणि प्रेझेंटमध्ये राहून कसं कुलाबाचं काम या 5 वर्ष त्यांनी केलं पाहिजे असे आपले मास्टर म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध शाखाप्रमुख बाळासाहेब असताना ज्यांनी 95ची दंगली बघितली 92ची दंगली बघितली बरेच आठवणं मी सांगणार आहे. अशा ह्याच्यामध्ये एक हिंदू काय असतो हे दाखवलेले आहेत. तलवारी निघायचे त्या टायमाला ते शाखाप्रमुख होते. असे आपले रंजन मास्टर खूप विनंती करून मी त्यांचे टाईम घेतलेला आहे. तर मी आता रंजन मास्टर यांना ओळख हा विषय नाही त्यांच्यासाठी पण नगरसेवकने काय करावं आणि कुलाबा काय आहे आणि तुमची थोडीफार काय आठवणी आपले मास्टर साहेब प्लीज. नगरसेवक बद्दल बोलताय तुम्ही बघा किती सेन्सिटिव्ह आहेत पण येस कुलाबा चला त्यांनी सांगितलंय की क्वेश्चन पूछो हम आन्सर देंगे. कुलाबाचा सर्वात मोठा प्रश्न आहे ड्रेनेज. आता मी बघतोय मी प्रचार करतोय एका माझ्या मित्रासाठी तो विषय आज इथे घेणार नाही पण मी थोडं बघतोय इथे ड्रेनेजचा इश्यू आहे स्मेलचा इश्यू आहे रोडचा इश्यू आहे म्हणजे इश्यू आहे बराच इश्यू आहे. मी 2-3 बघितलेले आहेत. तुम्ही कुलाबा सक्रिय कुलाबा 90 पासून बघत आहात आजही बघत आहात तर या सोल्युशनवरती तुमचं मत काय नाही. हे प्रॉब्लेम्स होतात तरी का म्हणजे थोडंसं रोशनी किंवा थोडंसं नजर विषयाला केंद्रित करून बोलतोय की हा मला सर्वात मोठा विषय वाटला ड्रेनेज. सर्वप्रथम पूर्वी आपल्या ठिकाणी फक्त SWD ढापा ड्रेनच मग त्याला म्हणायचे म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेन. पाऊस पडल्यानंतर त्याचं पाणी कसं वाहून जावं म्हणून त्यावेळेस ब्रिटिशांनी आखलेली एक अरेंजमेंट होती ब्रिटिश काळापासूनचे. ढापा ड्रेन म्हणजे प्रसिद्ध होते. ढापा म्हणजे काय तर 2 दगड आणि त्याच्यावर आणखीन एक दगड मिळून एक केलेला भुयारी मार्ग पाणी जाण्यासाठी म्हणून त्याला त्या दगडांना ढापा म्हणायचे पण त्याला नाव पडलेलं ढापा ड्रेन. जागा कुठे आहे ती इथे आपल्या इकडे होती पण ते संपूर्ण आता त्यांनी सगळे ढापे काढून टाकलेले. आता युज्युअल पाईपलाईन म्हणजे ॲज युज्युअल पाईपलाईन टाकलेली आहे त्याने सिमेंटचे. आणि आपली जी ड्रेनेज लाईन आहे ती वेगळी लाईन होती. ड्रेनेज लाईन आणि सिवर लाईन एकत्र होती आणि पाण्याची लाईन वाहून येणं त्याला SWD म्हणतात स्टॉर्म वॉटर ड्रेन. त्याची लाईन वेगळी होती आणि त्याचा आउटफुल हा समुद्रात म्हणजे उदाहरणार्थ एक गेट ऑफ इंडियाला आहे एक आपल्या दर्यानगरला आहे एक कुंजाळीला आहे. गेटवेला ते खूप आहे आणि पलीकडे गेल्यानंतर आपण बांध कपरेटला बांध नंबर 1 म्हणजे आपण बांध 1 बांध 2 बांध 3 हा त्याचा आउटफॉल आहे कोणाचा SWDचा. त्याच्यामध्ये आपण
पूर्वी नंतर लोकसंख्या कमी होती, लोकसंख्या वाढल्यानंतर त्या ढापा ड्रेनपासून आपण सुवरेज लाईन आणि ड्रेनेज लाईन हे वेगळ्या केल्यानंतर आपण त्याला त्या जोडल्या पंपिंग स्टेशनला. त्यावेळेस पूर्वी होते बाटली पंप होते, बाटली पंप जाऊन रेग्युलर पंप आले. बाटली पंप म्हणजे हवेच्या सान्निध्यात वर खाली होऊन म्हणजे पाणी राईज करायचे तर त्याला, आणि तिथे सगळ्या ठिकाणी रायझिंग मॅन्युअल लावलेले होते. म्हणजे पाणी वर पंपाने पाणी वर चढवून तो आपला त्याचा निचरा व्हायचा आणि डायरेक्ट तो वरळीच्या खाडीत जायचा. बरोबर, वरली म्हणजे त्यावेळेस वरलीचा गटार हा प्रसिद्ध होता. दादा कोंडकेचा पिक्चर होता सोंगाड्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेस वी शांतारामचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी म्हणून तो पिक्चर होता. त्याचा त्याने विडंबन म्हणून त्या गटराच्या वरळीच्या गटरात त्याला दाखवलेला. एका हातात पिंजरा होता, खांद्यावर चोळी होती आणि तो कुठे बाहेर पडलेला वरळीच्या गटरात. वरळीच्या गटरात त्यांनी सिम्बॉल अशासाठी दाखवलेला की संपूर्ण जे कुलाब्यापासून जे काही शहरी आहे ज्याचं पाणी आउटफुल म्हणजे पाणी बाहेर पडायचं वरळीच्या गटरात. परंतु त्यानंतर यांनी इथे काही दिवसानंतर त्याने पंपिंग स्टेशन सुरू केलं. पंपिंग स्टेशन म्हणजे एक विहीर आहे, त्या विहिरीत पाणी जमा व्हायचं म्हणजे त्याच्याबरोबर जी घाण वगैरे आहे ते विहिरीच्या खाली सेटल व्हायचं. जसं आपण आपला पोटॅशियम परमॅंगनेट टाकतो लाल पाणी, त्याने माती वगैरे एकदम ते खाली तसं ते गाळ वगैरे डिकम्पोज जसं होतं ना, डिकम्पोज नाही, गाळ ते सेटल होते खाली. म्हणजे तू पीपीटी बोलायचं, पेटी बोलायचं त्याला, पीपीटी असते. गाळ खाली बसतो नॉलेज बघितलं का. आणि वरती पाणी आहे, तो पाणी आहे ना रायझिंग मॅनने म्हणजे कसं पंपाच्या साह्याने त्याची जी नॅचरल व्हेलॉसिटी दिलेली आहे. व्हेलॉसिटी म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की समजा 230चा पाईप असेल, त्याची 1:35 म्हणजे 1:135. मग त्याची व्हेलॉसिटी इट्स लाईक ऑफ स्लोप. त्या स्लोपनी तो पाणी जायचं, किती ठेवायला पाहिजे किती नाही त्याप्रमाणे मेजरमेंट चालतं की नाही. त्याच्यामध्ये शहरापर्यंत संपूर्ण शहरापर्यंत अंडरग्राऊंड होतं. आणि शहराच्या बाहेर म्हणजे तुम्ही माहीमच्या पुढे गेलात, माहीम आणि त्याच्या पुढे गेलात तर पूर्वी संपूर्ण ओपन ड्रेन होतं म्हणजे त्याला काय नाले वगैरे होते, गटर नाले असे म्हणतात. नंतर त्यावेळेस 1980, 78, 79 मध्ये त्याचा सर्वे होऊन तुम्ही बघाल ना तर त्या मॅन्युअलचं आहे ना अर्धा जमिनीवर आहे आणि अर्धा मॅन्युअल वरती आलेला असतो. जी वरची लेवल आहे त्याला फॉर्मेशन लेवल बोलतात आणि जे मातीची लेवल आहे त्याला ग्राउंड लेवल बोलतात आणि जी खाली जी आहे त्याला इन्व्हर्ट लेवल बोलतात. त्या अकॉर्डिंग टू द इन्व्हर्ट लेवल दे डिसाइडेड द व्हेलॉसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर पाईप. समजलं मग समजा त्या बाबा याची व्हेलॉसिटी एवढी आली, इट्स मोर दॅन 130, 1:135. मग ते 230चा पाईप नाही, तिकडे 300चा पाईप, 400-450चा पाईप असा टाकायचे त्या. पण जी त्या टायमाला या सर्व गोष्टी जे तांत्रिक आहेत ज्याच्या पाय कुलाबाचा ड्रेनेज व्यवस्थित होता, पण कालांतराने लोक वाढली, संख्या वाढली, म्हणजे मायग्रेशन वाढलं, तर आता तो सिस्टम वर्क करतोय की आता लोकांनी म्हणजे नगरसेवक जिंकल्यानंतर त्यांनी ह्याच्यावरती आता हे तर एक नॉलेज झालं की व्हॉट इज देअर, पण इट इज वर्किंग ऑर इट इज नॉट वर्किंग, ऑर इफ अ कॅन्डिडेट विन्स what the first thing he should do म्हणजे according to me according to me I observe it that all those are elected the corporator they ignore this problem. they do not thinking आणि आता वाढत चाललेलं आहे. म्हणजे एक असं म्हणजे तुम्ही इग्नोर अशासाठी केलेलं आहे की त्यांना समजतच नाही, त्यांना माहिती नाहीये इन्व्हर्ट लेवल काय आहे, ग्राउंड लेवल काय आहे, ढापा ड्रेन कशाला बोलतात, चेंबर कशाला बोलतात, मॅन्युअल कशाला बोलतात. पण आता तुम्हाला विचारलं मॅन्युअल कशाला बोलतात, तुम्ही काय सांगणार. आता एक दिसतोय त्याचा मॅन्युअल आणि चेंबरची व्याख्या आहे. मॅन्युअलची ज्याची डेप्थ मोर दॅन 5 फीट असते त्याला मॅन्युअल बोलणार, ज्याची लेस दॅन 5 फीट असते त्याला चेंबर बोलणार. हे समजून घ्या माझे जे पण सबस्क्रायबर्स आहेत की खूप काय आता चालणार आहे, तुमच्यासाठी पण हे चांगलं नॉलेज आहे. मला याच गोष्टीचं जे आता दुरुस्ती झाली नसणार इतका 80 वर्षाचा म्हणजे 80 काळात तुम्ही गोष्ट करताय, आज त्या गोष्टीला किमान 50 वर्ष झालेली आहेत. 50 वर्षामध्ये मला तरी वाटत नाही कुठे नगरसेवकांनी ते बघितलं असणार. पण
तुम्हाला असं कुठे जाणवत नाही का की या सर्व गोष्टीवरती दुर्लक्ष केल्या पाहिजे? आज कुलाब्यामध्ये डेंग्यूची संख्या, चिकनगुन्याची संख्या, मच्छर डास जे आपण म्हणतो त्याची संख्या, म्हणजे हायजेनिक ऑल्सो आणि एक आपण म्हणतो आरोग्याला विषय घेऊन आपण बोलतो आबादी बडी तो दुर्गती घटी या दुर्गती बडी, तर या सर्व विषयाला मेडिकली ऑल्सो इट्स हार्मिंग द पीपल. तुमचं मत काय? जी आजार कुलाब्यामध्ये जो सर्व जास्तच वाढलेला आहे तो हा पण एक कारण असू शकतो या सर्व गोष्टीला. तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. हां, आता जर आपण बघायला गेलं तर आपण बोलतो नाही आमच्या इकडचं ढापचं वाहत नाही, आमच्या इकडे कोणतंही पाणी वगैरे वाहत नाही. अरे पण तो पाणी वाहत नाही, पण तुमचे ते पुढे पुढे जे लाईन जे पूर्वी जे पंपिंग स्टेशनला जायची त्या पंपिंग स्टेशनला आता तर पाणी जातच नाही. त्याची लाईन डायव्हर्ट करून HWD म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेनला दिलेले आहे ते. पण का असं, म्हणजे याचं रिझन काय, म्हणजे का केलं असं? जे एकदम व्यवस्थित सर्व गोष्टी चालत आहे त्याला अचानक मध्ये डायव्हर्शन करून अशा सर्व प्रक्रियेला का बिघडवतात? म्हणजे हायजेनिकचा पण विषय आहे ना, म्हणजे फक्त तेवढंच नाही की पाणी जातंय की नाही जातंय, पण इज इट इफेक्टिंग कुलाबा पीपल? ॲब्सोल्युटली इट्स अफेक्टेड टू द कुलाबा पीपल. हां. समजलं की नाही? त्या जे तुमचे ढापा ड्रेन ड्रेनेज लाईन आणि सुवेज लाईन एकदम मिक्स होऊन आपल्या इथून जाते, हां. त्याला सुवेजच लाईन आपण बोलतो. हां. समजलं की नाही? त्या सुवर लाईनचं त्याने पंपिंग स्टेशनपर्यंत पोहोचत नाही म्हणून त्यांनी काय केलं HWDला, आणि तो संपूर्ण पाणी कुठे आउटफॉल डायव्हर्ट कुठे केलेलं? समुद्रात केलेलं आहे ते. हां. तुम्ही आउटफॉल बघा. आता भरणी पण चालू आहे, आता तिथे जेटीचा प्रश्न येणार आहे. आता या सर्व सूक्ष्म, आता आय एम नॉट डुईंग, मी कुठल्या पार्टीच्या कुठल्या नेत्याला नाही, बघा कुठे काय इन्सिडेंट झाले तर तिकडचा आमदार खासदार आणि नगरसेवकला जिम्मेदारी देऊ बोलतात, कारण ही दे आर द इलेक्टेड पीपल. बट स्टील आता या सर्व गोष्टी तुम्ही पुढे आणलेल्या आहे. ड्रेनेज सिस्टम आर मोर मीन्स इन अ डेंजर सिच्युएशन्स, आणि त्या सिच्युएशन्समध्ये आता भरणी टाकून तिथे GT करणार, बोटी लागणार. इट्स चांगला प्रकल्प आहे. शहरीकरणामध्ये मुंबईसारख्या ठिकाणीमध्ये यॉट्स असणं, त्याच्यामध्ये कमर्शियल टुरिझम वाढतं, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण हायजीनला घेऊन, हायजेनिक विषयांना घेऊन व या सगळ्या जे करतात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की ते विचार झाला असेल किंवा तो GT त्या गोष्टीने जो ड्रेनेजचा विषय त्या झाल्यानंतर त्या गोष्टीला इफेक्ट करेल? तुम्हाला असं वाटतं? You asked me very good question. बोथ कंबाईन करून मला You asked me विचारलं. very- समजलं की? तुम्ही जर बघायला गेलं ना, आज जे भरणी चालू आहे रिक्लेम करतात, हां. त्यांनी आपल्या आउटफॉलचा जराही विचार केला नाही. ज्या आउटफॉल मधून मॅक्झिमम पाणी आपल्या कुलाबा वाडीतलं त्या आउटफॉल मधून येतो त्याचा जराही विचार केलेला नाही. हां. झालं की नाही? नॅचरल आउटफॉल आहे, त्यावेळेस ब्रिटिश काळात त्या ब्रिटिशांनी बांधलेले आउटफॉल आहे ते, आणि ते तुम्हाला सांगितलं ना आपले ड्रेनेज लाईन कम्प्लिटली आउट ऑफ ऑर्डर आहे. हां. आपण फक्त इथून ते सांगतात की आम्ही बाबा शिगा मारल्या, आम्ही गाडी बोलवली डिसिटिंगसाठी, गली एम्पर बोलवला, सगळं सांगतात ते. पण प्रॉब्लेम होईल हे? प्रॉब्लेम म्हणजे या टायमामध्ये या टायमाला म्हणजे 100% आपल्याला एवढं स्टिंग म्हणजे कोविडचा परिसर कसा झाला होता त्या कुलाब्यामध्ये होण्याचे चान्सेस आहे, पेंडेमिक कारण तुम्हाला वाटतं पॅन्डेमिक पेक्षाही जास्त होणार आहे, कारण ते भरणी टाकून तो आउटफॉल बंद करते. तो आउटफॉल बंद केल्यानंतर तो पाणी जाणार कुठे? सगळं स्टॅग्नेशन, ड्यू टू द स्टॅग्नेशन ऑफ वॉटर ऑटोमॅटिक द पेशंट ऑफ ऑल पेशंट include dengue patient, malaria patient, all patient, even though that कावीळचे प्रश्न, कावीळचे जॉइंटिस आपण म्हणतो. जॉइंटिस आणि जॉइंटिसचे प्रकार तर एवढे आहेत, पण देवाकृपेने कोणाला व्हाईट जॉइंटिस होऊ नये. बरोबर आहे, बरोबर जे आहे. रेग्युलर जॉइंटिस येलो वाली ती झाली तरी त्याला आपलं ते समजून येतो, समजून शकतो, जठरामधून संपूर्ण हो. आपलं हे करू शकतो. पण तुझं व्हाईट जर जॉइंटिस झाले, पेशंट वाढले, ते जगणेच शक्य नाही, पण आता आणि एवढा ते डिटेक्ट पण होत नाही. पण आता समजा एवढा मोठा प्रकल्प येतोय GTचा, हा एक विषय, एक मन आहे, पण हा या सगळ्या गोष्टी बघताना, तांत्रिक ब्युटिफिकेशन आणि सर्व गोष्टी बघताना या म्हणजे स्वास्थ्याच्या प्रकाराचा म्हणजे हायजेनिक विषयाला घेऊन या ड्रेनेजची समस्या आणि या येणाऱ्या टायमामध्ये अशा कुठल्या गोष्टींनी प्रकल्प असल्या कारणाने या सर्व गोष्टींनी पॅन्डेमिक नाही व्हावं, या सर्व गोष्टीची लक्ष घेण्यात आले आहे की नाही? म्हणजे ड्रेनेज, जाण्याचं लाईन, येण्याचं लाईन, पास लाईन, हाईट लाईन, लो लाईन, वॉट एव्हर दॅट इज निडीड. पण ह्याच्यामध्ये या सर्व गोष्टीचा लोकांनी विचार केला आहे या प्रकल्पामध्ये? मी ह्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तुम्हाला. आताच तुम्ही सभा झालेली होती नार्वेकर साहेबांची, त्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे काय तुमच्या नाही, मी या प्रश्नाला उत्तर नो देणार प्रॉब्लेम. नाही. हा
कारण का तुम्हाला म्हणजे वाटलंच मी नंतर सांगेन, पण आता मी तुम्हाला ते या बंधनकारक आहात तुम्ही, ते बंधनकारक नाही, मी न्यूट्रल तर कोणाला घाबरत नाही, नाही. न्यूट्रल म्हणजे आपल्याला कुठल्या एका माणसाविषयी बोलायचं नाही, नाही, एक विचार आहेत हे ना, नो प्रॉब्लेम. आणि ही ऍग्री नार्वेकर साहेब ऍग्री, तो काय करणार आहे त्यांनी रूपरेषा आखून दिलेल्या इकडे स्टेजवर, मी काय करणार आहे रूपरेषा त्यांनी आखलेली पण आहे. जर हे झालं ठीक आहे, एक प्रकल्प म्हणून ठीक आहे, पण फ्युचर ऑफ द कुलाबा. बट कुलाबा बाय दिस कुलाबा विल ग्रो और देर विल बी समथिंग डिझास्टर हायजेनिकच्या याच्याने किंवा काय विचार त्यांनी अजून केला पाहिजे. अध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी या विषयावरती विचार केला आतापर्यंत पाहिजे. जर हायजेनिकचं जर थिंक अबाउट द हायजेनिक, जर त्यांचे वडील होते सुरेश नार्वेकर, त्यावेळेस त्यांनी विचार करायला पाहिजे होता. त्यावेळेस पासून सुद्धा लिओन डिसोजा होते, आलू छिब्बर होते, समजलं की. त्यानंतर सुरेश नार्वेकर होते, पालव होते, हे सगळे नगरसेवकांची नावं घेऊन आपला इतिहास समजला पाहिजे की नाही. या जे यांनी जर असं केलं असतं ना त्यावेळेस पासून, तर आपले आज स्वास्थ्य चांगलं असतं. ज्याचं स्वास्थ्य चांगलं ना त्याला निरनिराळे विचार सुचतात, आपण काय करायला पाहिजे, त्याचं फ्युचर चांगलं म्हणजे असतं. आज यंग मुलं अटॅकनी, जॉईंटिसनी आणि अशा वेगवेगळ्या कारणापैकी ज्याच्यापाय पाण्याचं पिण्याचं जे अंगामध्ये जातं, वातावरण, हवा, या सर्व गोष्टी पाहत कुलाब्यामध्ये यंग पिढी म्हणजे शॉकिंग न्यूज होतात, एक्सपायर होत आहेत, या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीला घेऊन तुम्ही कसं बघताय? अरे वी आर ड्रिंकिंग द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर सिन्स लॉंग. म्हणजे आता हे जे ड्रेनेज सिस्टम जे त्या टायमाला झालं होतं, आज ते आपल्या पिण्याच्या पाण्याला इफेक्ट करते इंटरनली. ऍब्सोल्युटली. हो, समजलं की नाही. हे आपण जे पाणी पितो, तुम्हाला बघायचं असेल सुरुवातीचं पाणी, यू हॅव टू कलेक्ट द इनिशियल वॉटर दॅट आर कमिंग फ्रॉम द पाईप अर्ली इन द मॉर्निंग. यू कलेक्ट इट द सॅम्पल आणि बघा त्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला माहिती पडेल. म्हणजे सुरुवातीचं पाणी म्हणून लोक काय करतात, नळ उघडा करून. तुमच्या टायमाला कसं होतं? आमच्या टायमाला तर 3 माळ्यापर्यंत पाणी चढायचं, एवढं पाणी चांगलं आहे. कारण ड्रेनेज सिस्टम त्या टायमाला जितकी संख्या आहे त्याला बघून ती होती, म्हणून ती सोयीस्कर होती. बरोबर. आज संख्या वाढल्याने ड्रेनेजचा प्रॉब्लेम. आमच्या वेळेस ड्रेनेजच्या लाईन मधून कोणत्याही पाईपलाईन जात नव्हती पाण्याची. इथे बिनधडक सर्व म्हणजे त्यांना. आता तर तुम्ही पलीकडचं राजवाडकर स्ट्रीटची बघाल ना तुम्ही, ते जाऊन बघा तुम्ही, ते माहिती पडेल किती चेंबर मधून लाईनी गेलेले आहेत ते. तुम्ही वाटले त्याचा फोटो काढून बघू शकता तुम्ही, दिसते सगळ्यांना, पण कोण विचारत नाही. ही पाठवलेली लाईन आहे, याचा उद्या काय होणार आहे बाबा, याच्यातून कुठे लीक वगैरे झाला तर हा कंटेमिनेट वॉटर तर नाही येणार. समजलं की नाही. येत पण असणार, वी डोंट नो. सगळे येतात. पण या सगळ्या गोष्टीचं बजेट काय आहे? म्हणजे समजा एकतर कुठल्याच उमेदवारांनी म्हणा या विषयावरती घेतलं नाही, आणि व्हेरी इंटरेस्टिंग, ज्या विषयांसाठी नगरसेवकाला निवडून आपण देतो तोच विषय आतापर्यंत एकाही उमेदवारांनी चर्चेत आणलं नाही, ज्याच्या पाय माणूस येणाऱ्या टायमामध्ये मीन्स ही इज टॉकिंग अबाउट द फ्युचर, जे आपण बोलतो दुनिया खतम होने वाली आहे. एक हिसाब से आपले जे प्रियजन आज कुलाब्यामध्ये राहत आहे ते केव्हाही काही त्यांच्यासोबत होऊ शकतो असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही इज प्रिडिक्टिंग समथिंग व्हेरी बॅड न्यूज विच इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर. पण मला फक्त एवढंच म्हणायचं की अशा सर्व विषयाला घेऊन आज जे आपलं मेडिकल स्थिती वाढणार आहे किंवा मेडिकल याच्यावरती विषय हा इतका इम्पॉर्टंट आहे, तर या ड्रेनेज प्रॉब्लेम्सला जो आता खर्च लागणार, एवढं मोठं लाईनअप करायचं, त्याचा बजेट पास करावं लागणार, या तुमच्या अंदाजाने एक साधारण ॲज अ नॉलेजेबल, म्हणजे असं नाही म्हणतं की वॉट एव्हर सेइंग की ते राईटच असणार, एक अंदाजी ह्याच्यामध्ये कोणी नगरसेवक जर जिंकून आला तर त्याला सर्वात प्रथम काम काय केलं पाहिजे आहे, आणि या गोष्टीला जे तुम्हाला ते माहिती आहे त्याचा आडाखा म्हणजे पूर्ण ब्लू प्रिंट, आम्ही काका म्हणतो, त्यांच्याकडे आधी भाई म्हणायचो, आता काका आम्ही म्हणतो, कारण रिस्पेक्टिव्ह भाई म्हटलं वाला भाई नाही, एकदम मारामारीवाला भाई. पण एवढं म्हणायचं की अंदाजी या सर्व प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी नगरसेवकांनी 225 वॉर्डमध्ये फंड नावाची जी प्रक्रिया चालते हे त्यांनी किती आणावं आणि किती टायमामध्ये ते होऊ शकतो, आणि त्याचं बजेट काय आहे, काय असं अंदाजे काय असलं पाहिजे. म्हणजे those are staying in 2 to 5 ward. They must aware about this water issues. तुम्ही समजता की आपल्या सगळ्या समस्या आपल्या नगरसेवकापासून हे करायला पाहिजे, परंतु नाही. भारताचे जे संविधान आहे
त्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलेलं आहे हा. ते एवढं छान सुंदर आणि प्रत्येक नागरिकाला म्हणजे सुखी समृद्धी बनवणार आहे. असं आहे. त्याचं जीवन त्याला म्हणजे कोणतेही आजार न व्हावा असं बनवलेलं आहे. हा. परंतु आपण त्याचा विचारच करत हा. नाही. महानगरपालिकेत 2 फंड आहेत, हे अनफोर्सिन्स आणि दुसरा बजेटरी. ओके. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नाही नाही, माहिती तुम्ही नाही. माहिती द्या माझ्या हा. प्रेक्षकांना, हे तर पाहिजे ना. अनफोर्सिन्स फक्त हा नगरसेवक स्वतःच्या मर्जीने वापरू शकतो. हा. परंतु इतर मोठे मोठे प्रोजेक्ट आहे ना, हा. हा बजेटरी फंडातून घेतलं जातं. ओके. त्या बजेटरी फंडाचा कोणी विचार करत नाही. एखादा सामान्य नागरिक असेल ना, तो जाऊन वॉर्ड ऑफिसरला बोलेल की बाबा चल आमच्याकडे अशा अशा प्रॉब्लेम आहे, तुम्ही येऊन बघा. हा. तर त्या वॉर्ड ऑफिसरने येऊन बघायला पाहिजे. हा. आणि त्यांनी लगेच त्या पर्टिक्युलर सपोज that subject pertain to the suppose the drainage line, but the certain limit regarding to the expense of the हा, fund budget आहे. किती असलं हा, पाहिजे किती की म्हणजे दुरुस्ती तो होऊ खर्च शकते. करण्याचा हा, लिमिट आहे. हा. वॉर्डाला आता मला वाटते 5 कोटी पर्यंत दिलेले आहे, पण 5 कोटी कशासाठी? सगळ्यासाठी. पण ह्या ड्रेनेजचं काय बजेट आहे? पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे. उदाहरणार्थ ESP 9 आहे, हा. डेप्युटी चीफ इंजिनियर सुरेश लाईन आहे, हा. कन्स्ट्रक्शनचे असे डेप्युटी चीफ, हा. चीफ इंजिनियर वेगवेगळ्या खात्याचे वगैरे यांच्याकडे जाऊन तुम्ही बसून त्यांना बोलून घेऊन तुम्ही एवढंच काय अनफोर्सिन्स फंड आहे तो नगरसेवक लगेच वापरतो. बजेटरी सँक्शन व्हायला 6 महिने जातात. हा. परंतु 6 महिने नगरसेवक सुद्धा लगेच करत नाही तो. हा. त्यालाही 6 महिने आपल्यासारखेच जातात. हा. परंतु आपली जे जनता आहे ती जागृतच नाहीये. अहो, सगळे काम विदाऊट नगरसेवकाचं कोणाची गरजच नाही. गरजच कायदाच लागत असा आहे की नाही. आपल्याला कोणाची गरजच गरज लागत नाही. कोणी चापलूसी करतो म्हणून आपण नगरसेवक हा. आपला म्हणजे एक आपण म्हणून एक सिक्युरिटी गार्ड आपला म्हणून आपण तिथे आपण त्याला उभा करतो. बरोबर म्हणजे आहे. नगरसेवकची हेच काम आहे, बाकी दुसरं काही काहीच नाही. नाहीये. वी कॅन डू एव्हरीथिंग आहे ना. Yes. पण या ड्रेनेजचं असं म्हणजे किती बजेट असलं पाहिजे? म्हणजे 1 कोटी 5 म्हणजे भविष्याने 5 वर्ष भेटतात हा. आणि हा प्रश्न जर सॉल्व्ह नाही झाला तर काय मृत्यू पडू शकतात. आजार माहिती नाही ना, देर आर मेनी थिंग. आता तुम्हाला- मग किती पैसा त्यांनी कुलाब्यासाठी या कामासाठी तरी आणला पाहिजे, जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सर्वे आता झाला, तुम्ही- चेंज ऑफ लाईन झालं, इक्विपमेंट चेंज झाले, कंप्लेंट ऑफ क्लिनिंग ऑफ ड्रेनेज अँड एव्हरीथिंग सर्वे झाला त्याचा. हा ओव्हरऑल जर बजेट आपल्याला करायचं आणि ही गोष्टीला आधी पार करून घ्यायचं आहे तर तुम्ही जहाँ है तो जान है, जान है तो जहाँ है आपण बोलते ना, तो वही टॉपिक के ऊपर जो जीत के आएगा उसको 225 वॉट से इस चीज के लिए कितना पैसा मांगना चाहिए ताकि वो क्लीन हो जाएगा. जो एक्सपिरियंस माझं तर म्हणणं आहे की जेवढे समाजसेवक आहे हाँ त्यांनी महानगरपालिकेचं कोणतं कामकाज आहे, हा. व तुम्ही कसे कामकाज करतात, काय आहे समजलं की नाही. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग उदाहरण देतो. हा. आता रोड खोदलेला आहे, तो हो, बनवत आहे आम्ही बघतो, जनता कॉन्क्रीटचा. स्टोरच्या इथे. बरोबर आहे, कॉन्क्रीटचा. हो. हा कॉन्क्रीटचा रोड बनवताना तुम्हाला माहिती काय पद्धत आहे? हा. कोणचाही रोड बनवायला घेतला महानगरपालिकेने हा. तर त्यांचं जी पद्धत आहे, जी ओल्ड ड्रेनेज लाईन आहे, हा, ते पहिले मस्ट कम्प्लीट रिप्लेस इट. बाय डुईंग द सर्वे प्लस. सर नाही, त्यांना तो कंपल्सरी करणे गरजेचंच ते आहे. केलंय त्यांनी, आता त्यांनी केलं की नाही माहिती बघितलं नाही, पण नाही केलं असा माझा अंदाज आहे. कारण भरपूर खोदावं त्यांनी काय लागणार. बरोबर ते आहे, वरती relative वी हॅव बी ना. फोटो नाही. आपले फोटोज आहेत जिथे ते टाकताना त्यांनी नाही केलंय. आम्हाला नाही आता केलेलं. आम्ही फोटो घेतले होते की क्वालिटी परंतु- सिमेंटची कमी आहे की जास्त, पण आता समजलं की ड्रेनेजचं हे सुद्धा टेस्ट झाला त्याच्यामध्ये पाहिजे. इन्क्लूड असतोच त्याच्यामध्ये ओके. संपूर्ण. मग नाही झाले असणार. नाहीच झालेलं आहे आणि इथे कोणताच नाही झालेलं आहे. म्हणजे इतका हा रोड खोदताना सुद्धा बाजूचा प्रवीणनी 3 वेळा ते बनवून घेतलं त्याच्याकडून, हा. पण 3 वेळेस त्याने बनवलं, टाकलेलं नाही त्यांनी. म्हणजे हा जो त्यांनी एक पाईप कोणता टाकला असेल तर SWDचा पाईप टाकलेला आहे तिथे, हा. स्टॉम वॉटरचा. ते पण त्यांनी एक लॉंग घेऊन बॅक फिरवलेलं आहे, त्याला माहिती आहे प्रवीणला. म्हणजे रोडला इतका जो पैसा लागला, कॉन्क्रीट जे कॉन्क्रीटचा रोड आहे तो पैसा असा बघायला गेला त्याच्यात खोदमखोदी चालू होणार, ठोकमठोकी चालू, म्हणजे तो पैसा वेस्ट झाला असा अर्थ त्याचा. बरोबर आहे, वेस्ट झालेलंच आहे. बरं, तुम्हाला महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, त्याचा जो स्लोप दिलेला असतो ना, हा हा ब्रिटिश कालीन स्लोप आहे. हा यांनी कोणताच त्याचा असं खोदून ते स्लोप म्हणजे ते बेड आहे ना, तो बनवला स्लोपचा बेड बनवलेला हा. आहे, त्यांनी तोडलेला नाहीये. त्या बेडवरच ते पाईपलाईन लेड करतात. हा, हा. समजलं की ना, कारण तो नॅचरल स्लोप आहे आणि ते अकॉर्डिंग टू ब्रिटिशांनी त्यांनी तंतोतंत दिलेलं, तिथे कोणताही एरर नाहीये. आणि आज आपण हे प्रकल्प आणून कुठे त्या गोष्टीला आपण हिंदी में ये सब करके उस चीज को जो जीटी आ रही है ये सब
प्रकल्प जीटी का, इट्स वन ऑफ द क्लास प्रोजेक्ट, पण ये आके हम जो सिस्टम ब्रिटिशर्स ने बनाया है जिससे मुंबई कभी ना डूब सकती है, कुलाबा तो कभी भी नहीं, इधर कभी पानी इतने मतलब अपने पैर के ऊपर नहीं आते हैं, पर ये सब करके ये ड्रेनेज सिस्टम जो ब्रिटिशर्स का है इसको चैलेंज भी कर रहे हैं और डिस्टर्ब भी कर रहे हैं, आने वाले टाइम पे इस सिस्टम को डेंजर में डाल रहे हैं. ये अशा सर्व गोष्टी ज्या आहेत ते खरंच उद्या सिद्ध होणार आहेत का? सिद्ध नक्की 101%. हे डिस्टर्ब करणारच आहे, आपले पुरा लाईफ डिस्टर्ब करणार आहे. तुम्ही बघा ना आता ड्रेनेज लाईन कुठे दिली. तर मी तुम्हाला साहेब थांबवतो. मला फक्त म्हणायचं आहे की आता या सर्व निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये मला एक समजलेलं आहे आणि मी कुलाबा रहिवासी यांना आता इथे समाज नियमाचा विषय नाही आहे. टू ऑल दी वोटर्स, आपलं कुलाबा वॉर्ड क्रमांक 225 येणाऱ्या टायमांमध्ये प्रकल्प तर येतील, पण ते प्रकल्प हानिकारक असणार आहेत की नाही हे आपल्याला दिसलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये वाटर मीटर गटर तो है ही, पर इसमें आज की तारीख में गटर ये बहुत बड़ा इशू है और हमारा ये इशू की वजह से कुलाबा के रहवासी को प्रॉब्लम होने वाला है. क्योंकि जो बात कर रहे हैं दे ऑल्सो बिलोंग फ्रॉम सम जिसके मैं नाम नहीं ले सकता, मीन्स इसमें उन्होंने काम किया है, शाखा प्रमुख थे, पालो जी के साथ काम किए है. ये आज भी बाला साहेब का सबसे खतरनाक शाखा प्रमुख करके इनका नाम गिना जाता है इन द हिस्ट्री ऑफ शिवसेना ऑफ कुलाबा. और वैसे आज माजी शाखा प्रमुख है जो एक टैग होता है. पर जाते जाते आज का ये जो हमने आज का जो टॉपिक निकाला, ये टॉपिक बहुत ब्यूटीफुल था. मुझे पता नहीं था कि ये सब आज मुझे समझ में आया. मेरा वोट देने का नज़रिया ही चेंज हुआ है. आई विल थिंक अबाउट इट नाउ. और इस तरीके से लोग भी सोचना चाहिए, क्योंकि स्थानिक है इसीलिए पता है, 10 बाय 10 के घर में रह के गए हैं इसीलिए पता है, यहाँ पे रोड टू रोड चलते हैं, लोगों से बात करते हैं इसीलिए पता है. जब आप रहते हो तभी आपको मालूम पड़ता है, जब आप वहाँ के स्थानिक ही नहीं हो तो आपको कैसे मालूम पड़ेगा क्या टॉपिक्स है. तो जाते जाते यहाँ के वोटर्स को आने वाले 15 तारीख को हमारा इलेक्शन है, वी आर गोइंग टू वोट फॉर द बेटर कैंडिडेट. आप वोटर्स को क्या मैसेज देना चाहते हो और किस तरीके से वो ये इलेक्शंस में वोट करना चाहिए, क्या सोचकर कैंडिडेट को वो चुनना चाहिए? कंफ्यूज में डालने वाला क्वेश्चन पूछेला है मुझे तो उसके बारे में क्या बताऊं मैं, लेकिन मैं एक बता सकता हूँ, जो भी आप चुन के देने वाले हैं, हाँ. आप एजुकेटेड मत देखो. हाँ. आप एजुकेटेड मत देखो. एजुकेटेड सबसे खतरनाक होता है. हाँ. आप देखो ऐसा आदमी जिसके पास एक्सपीरियंस है, कि वह ये अपना काम यानी लेटेड भी है, ही इज नॉट एजुकेटेड, हाँ. लेकिन वो अपना कुलाबा जो अपना सुंदर सपना है कुलाबे का, गली गली हाँ, जो गरीब भी रहना चाहिए, श्रीमंत भी नहीं रहना, गली में घूमने वाला भी गली में घूमने वाला चाहिए. अगर गरीब नहीं रहेंगे तो श्रीमंत का क्या यूज है, उनके लिए कुछ यूज नहीं, वो ऐसे तड़पते रहेंगे. इसलिए श्रीमंत भी सोचे कि अपने साथ में कौन चाहिए, गरीब चाहिए, दोनों का मिला होगा तो सुंदरता दिखने में आएंगे. गरीबी ना रहेंगे तो अमीरी को किसको अमीर बोलेंगे हम, बरोबर. आमिर का यूज नहीं है. आमिर क्या खुद झाड़ू मारने वाला है क्या? आमिर क्या कुछ भांडी घासने वाला है क्या? कुछ बर्तन नहीं करने वाला है क्या आमिर? तो आमिर और गरीब का मिलाप इसलिए बोलते हैं अमीर और गरीब, है कि नहीं. जो उस गरीब के बारे में सोचता है, आमिर के बारे में, तो आमिर के बारे में सोचना ही चाहिए उसको, क्योंकि वो जैसा गरीब को प्रॉब्लेम वैसा आमिर को भी है. मतलब येणाऱ्या चुनावामध्ये माणसांनी खरोखर चांगला विचार केला पाहिजे. संधी आलेली घालवली पाहिजे आहे का? नाही, त्यांनी संधी सोडू नये. तुम्ही बोलून तुम्ही हा शिकलेला, हा चांगले पैसेवाला आहे. अरे चांगले पैसेवालाच तुम्हाला घेऊन डुबतो. एक्सपिरियंस को हमेशा कामयाबी मिळते. चांगला पैसेवाला घेऊन डुबवतो तुम्हाला. अरे मला काय करायचं आहे, मला पैशाची गरज आहे, मला कसल्या यांच्या प्रॉब्लेमची गरज आहे, यांच्या प्रॉब्लेमची गरज नाही मला, असा विचार करतो. तुम्ही जो विचार करून द्या, जो खरोखर तुमच्यासाठी किती उपयोगी पडलेला आहे, ज्यांनी किती काम केलंय त्याचा 5 वर्षाचा हिशोब काढा. आणि जास्त करून मी बोलेन, तुम्ही कोविड काळातला विचार केलात त्याचा तुम्ही जास्त विचार करावा. कोविड काळात ज्यांनी काम केलंय, ज्याने आपल्या स्वतःची जीवाची पर्वा नाही केली, ज्याने एखादा कोविडनी जर माणूस जर एक्सपायर झाला तर त्याची म्हणजे डिसीज झाला
त्या डिसीज बॉडी जी डेड बॉडी आहे त्याच्या घरचे घेऊन जायला तयार नव्हते, ते त्याचं फ्युनरल करायला तयार नव्हते. परंतु एक आमच्या इकडचं एक आहे, त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता असे किती फ्युनरल केलेले आहेत, त्याने किती डेड बॉड्या घेऊन गेलेल्या आहेत. म्हणजे असे त्याला बोलवायला यायचे, प्रवीण कुठे आहे, प्रवीण बघत कोणत्या तरी घेऊन इथे तिकडे धावतच असतो, ज्याने संपूर्ण आपलं आयुष्य कोविड काळात रेंडर केलेलं कुलाब्याच्या जनतेसाठी. अशा लोकांचा विचार व्हावा हे माझं स्पष्ट मत आहे. समजलं? तर हे आपले रोखठोक हे कधीच 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 माझं लहानपणीच्या समोर गेलेलं आहे. पॉलिटिक्समध्ये ज्या ठिकाणी वडील मित्र. हो, माझे वडील मित्र आहेत, प्रकाश घाडगे पंजाबाई म्हणून ते ओळखले जातात कुलाब्यामध्ये. तर अशा सर्व आम्ही लहानाचे मोठे यांच्याकडून झालेलो आहे. आतापर्यंत यांनी कधीच कोणाचं असं बोलणं मी कधी बघितलेलं नाही. खरंच ज्या ज्या कामं हे सांगत आहेत ते झाले असतील, केले असतील, ती तलमल म्हणून सांगतात आहे. समाज को, रहिवासियों को, वोटर्स को 225 के कुलाबा, आता मुंबईकर आपण म्हणतो ना, मुंबईकर, तसा कुलाब्यावाल्यांना कुलाब कर बोलतो आपण, कुलाबा कर बनतो आपण. तर तसा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. समजने वाले को इशारा काफी है. येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला कोणाला जिंकवायचं आहे, कोणाला विचार करून जिंकवायचं आहे. आणि मी स्पष्ट मत बोलतो, आज एवढंच बोलतो, एकही मत असं प्रचारामध्ये टाकू नका जे तुमचे कामाचे राहणार नाही, तुम्हाला विसरणारे असतील. असे मत द्या ज्याला आवाज केला की तो तुमच्या हक्काला येईल. असे जे पण उमेदवार असतील, कोणी उमेदवार असो, जे तुम्हाला वाटतं की या सर्व श्रेणीमध्ये गेलेलं आहे, जीव धोक्यात टाकून कोविडमध्ये काम त्यांनी केलेलं आहे, पॅन्डेमिक स्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, अशा सर्व वारंवार गावठाणाचा विषय असो, समाजाचा विषय असो, गुजराती समाजाचा असो, मुस्लिम समाजाचा असो, हिंदू समाजाचा असो, साऊथ इंडियन समाजाचा असो, या सर्व समाजासाठी ज्यांनी काम केलेलं आहे अशा सर्वांना मतदान द्या. आणि तिथलं जर एक सर्वे घेऊन जर तुमच्यासमोर उभा आहे तर असायला विसरूच नका. वोट फॉर कुलाबा ॲज अ कोल्हापूरकर. सो प्लीज येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला येणाऱ्या 15 तारखेला हायजेनिक या विषयाला घेऊन जान है तो जहां है हा सर्वात मोठा इश्यू आहे, म्हणून याला विचार करा आणि आपलं क्रमांक निवडा आणि चांगल्या उमेदवाराला जिंकून आणा. इथे मर्यादा आहे, बाईंनी सांगितलेलं आहे, म्हणून न्यूट्रल राहून वोट फॉर कुलाबा, फॉर स्थानिक सिटीजन. एवढंच बोलतो. माझ्या खुलके बोलमध्ये हा आत्तापर्यंत सर्वात छान हा इंटरव्ह्यू झालेला आहे पॉडकास्टचा. म्हणून माझे सबस्क्रायबर्स प्लीज वोट फॉर 15 अँड सबस्क्राईब फॉर खुलके बोल. धन्यवाद.